यूट्यूब फॅमिली कसे आहात? बरे आहात ना? चला आज मी तुम्हाला कांदा टमाट्यामधले सुक्क चिकन करून दाखवत आहे. चला तर त्याला लागणारे साहित्य आपण बघूया. अर्धा किलो चिकन घेतले. कांदे, हे कांदा मी चिरून घेतलेला आहे. 2 टमाटर, कोथिंबीर, लसूण, अद्रक, कढीपत्ता, हिरवी मिरची, स्पृहा घरगुती मसाला आणि मीठ आणि हळद. चला तर आपण तयारी करूया. आपण कांदे, हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण हे सर्व साहित्य वाटून घेऊया वेगळं, आणि टमाटर हे वेगळे वाटून घेऊया. चला. हां, तर बघा हे मी कांदा, हिरवी मिरची हे सगळं वाटण करून घेतले आणि टमाटर हे वेगळे वाटून घेतलेत. कच्चेच आहे सगळं सामान. चला आपण तेल तापत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण चिरलेला कांदा सोडूया. कांदा आपला चांगला लाल होत आलाय. त्याच्यात थोडंसं हळद टाकून घेऊ आणि त्याच्यात आपण हे चिकन सोडूया. आणि चांगल्या प्रकारे हलवून घेऊया. त्याच्यात आपण मीठ सोडून घेऊ आणि याला थोडं शिजू देऊया. याचं झाकण ठेवून शिजू ठेवू. झाकणावर थोडंसं पाणी ठेवू, त्याच्यावर झाकण ठेवूया आणि त्याच्यावर पाणी ठेवूया. त्याला 5-1 मिनटं शिजू द्या. आता आपण चिकन झाकण काढून बघूया. बघा चिकनला छानपैकी पाणी सुटलेलं आहे आणि आपण हे जे पाणी आहे ते आता ओतून देऊया आणि जरा ते व्यवस्थित शिजून घेऊया. आता आपण गॅस बंद करूया. हे आपण इथे दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेऊया. आपण पातेलं गरम करायला ठेवले, त्याच्यात आपण तेल टाकून घेऊया. आता आपलं तेल चांगलं तापले, आपण याच्यात कढीपत्ता सोडूया. कढीपत्ता चढला की आपण ही कांद्याची पेस्ट बनवून घेतली, मिरची वगैरे टाकून तिला चांगल्या प्रकारे म्हणजे हलवून घेऊया व्यवस्थित. आता बघा कांदा मी चांगल्या प्रकारे परतून घेतला, म्हणजे कांद्याला वास येणार नाही, म्हणजे भाजीला कांद्याचा वास येणार नाही. तो चांगला असा तेल सोडे. बघा किती मस्त एकदम असा व्यवस्थित परतून घ्यायचा, म्हणजे चांगलं जोपर्यंत कांद्या तेल सोडत नाही तोपर्यंत त्याला परतत राहायचं. आणि त्याच्यात आता हे टॅमॅटो जो वाटला आहे टमाटर तो आपण त्यात टाकून घेऊया. तो पण तेल सोडतो परतून घ्यायचा आहे. हे बघा आता हा टमाटर पण बघा कसा तेल सोडले, एकदम मस्तपैकी सगळा मसाला माझा सुक्का झाला. त्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया, म्हणजे तो मसाला छानपैकी तयार होईल. याच्यात आपण हा मसाला 1 चमचा टाकून घेऊ. याच्यात तुम्हाला फक्त हळद टाकायचं, दुसरं काही टाकायची गरज नाही. तुमच्या तिखटवर आहे. स्पृहा मसाले घरगुती मसाला आहे, हे याच्यात टाकून घेऊ.
त्याला चांगलं परतून घेऊया. आता आणि त्याच्यात आपण चिकन सोडून घेऊया. असं व्यवस्थित हलवून घेऊया. आणि जी आपण फोडणी देऊन घेतलेले ना ते चिकनची आपण ती ग्रेव्ही थोडी सोडूया. चिकन स्टॉक हे आपण याच्यात सोडून घेऊ. आता याला 5 मिनटं आपण व्यवस्थित शिजवून घेऊया. म्हणजे पाणी थोडं तरी पण येईल आणि पाणी पण थोडं आटलं जाईल आणि छानपैकी ते तयार होईल. फक्त आपल्या स्पृहा मसाल्यामध्ये तयार केलेला आहे. अशा प्रकारे आपलं चिकन ग्रेव्ही आणि सुक्यामध्ये पण म्हणजे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही असं छान तयार झालं आहे. कांदा टमाटे वाटून तरी बघा किती छान आली आहे. फक्त स्पृहा मसाले यूज केले आहेत बस. अशा प्रकारे आपलं हे चिकन सुक्कं आणि ग्रेव्हीमध्ये तयार झालेलं आहे. तर कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.